आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस। सोलापूर जिल्ह्याच्या मुद्रांक कार्यालयात प्रभारी अधिकारी हजर राहत नसल्यानं वरिष्ठ क्लार्कच मुद्रांक जिल्हाधिकारी बनल्याचं चित्र पाहायला मिळतंय। सोलापूर जिल्ह्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी गोविंद गीते हे नुकतेच निवृत्त झाले, त्यामुळे या कार्यालयाचा पदभार एप्रिलपासून पुणे येथील मुद्रांक अधिकारी पीजी खोमणे यांच्याकडे दिल्याचं सांगण्यात येत आहे। पदभार दिल्यापासून खोमणे कार्यालयीन वेळेत कधीच हजर राहिलेले नाहीयेत। कार्यालयावर फक्त त्यांच्या नावाचा फलक कागदाने चिटकवण्यात आल्याचं दिसून येतं। त्यामुळे मुद्रांक शुल्क संबंधित तक्रारी असलेली अनेक कामं खोळंबलेली आहेत। एकीकडे मुद्रांक जिल्हाधिकारी नसल्यामुळे ही अवस्था आहे, तर दुसरीकडे उत्तर रजिस्टर ऑफिसमधील वरिष्ठ क्लार्क कुमार खन्ना हे मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाचा कारभार पाहत असल्याचं दिसून आलंय। या कार्यालयात अधिक चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे। प्रभारी अधिकारी खोमणे हे शनिवारी सुट्टीच्या दिवशी कार्यालयात हजर राहतात। त्यांच्या अनुपस्थितीच्या कालावधीत कारभार पाहण्यासाठी उत्तर रजिस्टर कार्यालयातील लिपिक कुमार खन्ना यांना कुणी अधिकार दिलाय? आता इथल्या खुद्द कर्मचाऱ्यांना प्रश्न पडलाय। जमिनी संबंधीची खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी जिल्ह्यामध्ये 17 रजिस्टर कार्यालये आहेत। सध्या अक्कलकोट उत्तर मधील 3 कार्यालय, बार्शी, पंढरपूर, मंगळवेढा, अकलूज, सांगोला, करमाळा येथे सब रजिस्टर यांची नियुक्ती आहे। परंतु वैराग, माळशिरस, अनगर, माढा, दक्षिण सोलापूर येथे सब रजिस्ट्रारांची नियुक्ती झालेली नाहीये। त्यामुळे या कार्यालयातला कारभार कोणत्या क्लार्कला पाहायचा आहे याचा अधिकार खन्ना हेच वापरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्यामुळे सोलापूरचे मुद्रांक जिल्हाधिकारी कोणाचा आता प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे महसुलाचा कारभार होता, त्यामुळे त्यांना महसूलच्या कारभाराची जाणीव होती। मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांचं पद रिक्त झालेलं असतानाही यांचे या प्रश्नाकडे दुर्लक्ष झालंय, याबाबत आश्चर्य व्यक्त होते। मोठ्या प्रमाणात महसूल मिळवून देणाऱ्या या कार्यालयात सावळा गोंधळ समोर असल्याची चर्चा या ठिकाणी सुरू झाली आहे। अनेक प्रतापही समोर आलेत। कार्यालयीन कर्मचाऱ्यांमध्येही असंतोष वाढलाय। याचा वेळीच बंदोबस्त करावा, अन्यथा कामकाज ठप्प करण्यात येईल असा इशारा देण्यात येतोय।